नमस्कार. आरती पित्रे ऑफिशियल या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. आज आपण झाडाच्या फांदीवर बसलेल्या बुलबुल पक्षाचं दुपट्याचं डिझाइन बघणार आहोत. असं इमॅजिन करा, ही झाडाची फांदी आहे आणि हा त्या फांदीवर बसलेला पक्षी आहे. हे डिझाइन मी बनवून घेतलेलं आहे. इथे मी पक्षाचा डोळा काढायचा प्रयत्न केला, पण तो नीट काही जमला नाही, कारण इथे काळं डिझाइन असल्यामुळे इथे काळं दिसत नव्हतं, म्हणून मी थोडंसं पिवळ्या रंगाने त्याला पुन्हा रंग दिला, पण तो काही डोळा बरोबर झालेला नाही. मी नंतर तो पिवळा करून थोडासा त्याला गेटअप आणणार आहे. तर आता हे जे डिझाइन आहे, हे या बाजूनी पक्षाची चोच आहे आणि आता मी जे बनवणार आहे ते बरोबर उलट बनवणार आहे. म्हणजे पक्षाची चोच जी आहे ती या बाजूने येईल आणि जेव्हा हे दोनही डिझाइन आपण एकमेकांसमोर ठेवू त्यावेळेला दोनही पक्षी एकमेकांशी गप्पा मारतायत असा त्याचा फील येईल आपल्याला. तर त्या पद्धतीने आपण आता दुपटं बनवणार, म्हणजे दुपट्याचं डिझाइन बनवणार आहोत. तुम्हाला जर हे असं बनवायचं असेल तर याचा तुम्ही आत्ताच स्क्रीनशॉट काढून घ्या आणि जर तुम्हाला तसं बनवायचं असेल, जसं मी आत्ता बनवणार आहे, तर तसं जर तुम्हाला बनवायचं असेल तर माझा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की उलटं बनवायचं झालं तर कसं बनवायचं. तर हे दुपट्याचं डिझाइन बनवण्यासाठी मी इथे काही त्रिकोण आणि चौकोन कापून घेतलेले आहेत. हे हिरव्या रंगाचे फांदीसाठी घेतलेले आहेत 7 त्रिकोण, हे पांढऱ्या रंगाचे घेतलेले आहेत 15 त्रिकोण, हे पुन्हा घेतलेले आहेत 7 त्रिकोण, या कपड्याचे घेतलेले आहेत 2 त्रिकोण, याच कपड्याचे मी 3 चौकोन कापून घेतलेले आहेत, हे 6 पांढरे चौकोन कापून घेतलेले आहेत, हा एक चौकोन कापून घेतलेला आहे आणि एक मी काळ्या रंगाचा त्रिकोण कापून घेतलेला आहे आणि त्याचप्रमाणे आपल्याला एक पिवळ्या रंगाचा त्रिकोण पण लागणार आहे. हे आपल्याला चोचेसाठी लागणार आहेत. अशा प्रकारे मी हे आता तुकडे इथे कापून घेतलेत. याचा साईज पण तुम्हाला सांगते. चौकोन घेतलेले आहेत 3.5 बाय 3.5चे आणि त्रिकोण कापण्यासाठी 4 बाय 4चे चौकोन कापून मी त्याचे त्रिकोण बनवलेले आहेत. आता आपण प्रत्यक्ष डिझाइन बनवायला सुरुवात करू. हे डिझाइन बनवताना मी आधी बनवलेलं डिझाइन असं समोर ठेवून घेणार आहे आणि बरोबर उलट्या पद्धतीने आता मी जोडणार आहे हे डिझाइन. तर सगळ्यात आधी आपल्याला ही चोच बनवून घ्यायची आहे. ही चोच बनवायची असेल तर आधी मला एक पिवळ्या रंगाचा त्रिकोण एका पांढऱ्या रंगाच्या त्रिकोणाला जोडणं आवश्यक आहे आणि नंतर हे जोडून झाल्यानंतर त्याला हा त्रिकोण जोडणं पण आवश्यक आहे. हे झाल्यानंतर मग इकडे आपण वळणार आहोत. आधी आपण हे जोडून घेऊ. तर हा पिवळ्या रंगाचा एक त्रिकोण आणि पांढऱ्या रंगाचा एक त्रिकोण मी आता जोडून घेणार आहे. आपण आता जे डिझाइन बनवणार आहोत ते बरोबर याच्या समोरासमोर येईल अशा पद्धतीने आपल्याला बनवायचंय. म्हणजे बरोबर हे जे तुकडे आपण इकडून जोडलेत ते इकडून आपल्याला जोडायचे आहेत. तर अशा वेळी नेहमी एक लक्षात ठेवायचं, अशा वेळेलाच असं नाही की कधीही जेव्हा आपण दुपटं बनवतो त्यावेळेला नेहमी एक लक्षात ठेवायचं, हे जे छोटं छोटं काम असतं ना हे आधी करून घ्यायचं. आता इथे बघा, आधी मी चोच करून घेणार किंवा ही शेपटी करून घेणार. माझ्या कुठल्याही अशा त्रिकोण चौकोनांच्या दुपट्यांमध्ये तुम्ही बघितलं असेल, मी आधी नेहमी हे छोटे छोटे तुकडे आहेत ना हे तयार करून बाजूला ठेवून देते आणि मोठे तुकडे नंतर जोडते. याचं कारण असं की मोठे तुकडे जोडणं आपल्याला खूप सोपं जातं, परंतु हे छोटे छोटे तुकडे जोडताना आपल्याला नेहमी विचार करावा लागतो आणि जेव्हा आपण चोच किंवा शेपटी बनवतो त्यावेळेला ती त्या आकारातच येणं गरजेचं असतं, तरच त्या डिझाइनला तो गेटअप येतो. तर हे आधी आपण बनवून घेऊ, त्यानंतर आपण शेपटीचा भाग बनवून घेऊ, त्यानंतर हे फांदीचा भाग बनवून घेऊ, म्हणजे त्रिकोण आहेत ते सगळे जोडून घेऊ आणि मग चौकोन आपण आरामात कसेही जोडू शकतो. म्हणून आधी आपण ही जी काही म्हणजे हा जो भाग आहे हा आपण आधी तयार करून घेणार आहोत आणि म्हणून आता याच्या बरोबर उलट्या बाजूला येईल अशा पद्धतीने आपल्याला
हा पिवळा आणि पांढरा तुकडा एकमेकांना जोडून घ्यायचा आहे। हा जोडून घेताना हे पण लक्षात ठेवायचं आहे की हा जो तुकडा आहे हा इथे येताना म्हणजे हा जो त्रिकोण आहे हा इथे येताना असा आला पाहिजे। मग हा जर असा आला पाहिजे तर हे तुकडे आपल्याला कसे जोडले पाहिजेत याचा आपण विचार करायला हवा। तर आता आधी मी काय करणार आहे, हे असं मी आधी ठेवून बघणार की ही चोच आपली अशी आली पाहिजे आणि हा त्रिकोण जो आहे हा आपला असा आला पाहिजे। हे बघा, हे असं आलं पाहिजे आपलं आणि मग त्याला इथे खाली हा त्रिकोण आपण जोडणार आहोत। मग जेव्हा आपण हे ठेवून घेतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की हे त्रिकोण आपल्याला कशा पद्धतीने जोडायचे। हे असं ठेवून घेतल्यानंतर मग हे त्रिकोण एकमेकांना जोडून घ्यायचे आणि त्यानंतर मग हा त्रिकोण याला जोडायचा। तर आता आधी मी हे जोडून घेते, मग हे जोडून घेते आणि मग तुम्हाला मी पुढे काय करायचं हे सांगते। आता हे दोन तुकडे मी जोडून घेतले। हे घेतानाच मी त्रिकोण मोठे घेतलेले होते। आता एवढं मोठं काही आपल्याला जोडायचं नाहीये, आपल्याला या आकारात ते झालं पाहिजे। म्हणून काय करायचं, याचा मध्य काढायचा आणि तो मध्य बरोबर या शिवणीला जुळवायचा आणि त्यानंतरच मग हे याला इथे जोडायचं। असा मध्य काढून घ्यायचा, हे इथे ठेवायचं आणि हे बरोबर मध्यात इथे जोडून घ्यायचं। सगळीकडे जोडताना आपण पाव इंचाचीच मार्जिन दुपट्याच्या बाबतीत किंवा झबल्याच्या बाबतीत ठेवायची। आता हे जोडून झाल्यानंतर हे जे एक्स्ट्रा आहे राहिलेलं हे आपण कापून टाकायचं। हे बघा, हे असं येईल। आता जेव्हा आपण नंतर याला इस्त्री करू तेव्हा आपल्या बरोबर लक्षात येईल की आपल्याला याचा साईज किती आला पाहिजे। तर आता हे आपण सध्यापुरतं असंच ठेवून देऊ आणि मग आपले सगळे त्रिकोण वगैरे जोडून झाले की सगळ्यांना नंतर आपण एकत्रच इस्त्री करून पुन्हा ते ट्रिम करून घेणार आहोत। आता हा भाग मी बाजूला ठेवते। हा भाग तयार झाला, आता आपल्याला हा भाग तयार करायचा आहे। मग त्याच्यासाठी हा काळा त्रिकोण पुन्हा असा आला पाहिजे आणि त्याला हा एक त्रिकोण आला पाहिजे। आता तुम्ही म्हणाल हे दुपटं बनवताना तुमच्या समोर दुसरं काहीही नव्हतं, मग तुम्ही हे दुपटं कसं बनवलं? तर असं नाही, हे जे डिझाईन आहेत हे मी कुठून तरी ऑनलाईन बघते आणि त्याचे स्क्रीनशॉट काढून घेते। त्या स्क्रीनशॉटचं मी माझ्या लॅपटॉपवर ट्रान्सफर करून घेते आणि लॅपटॉपवर मोठ्या स्क्रीनवर बघून मी आधी हे डिझाईन बनवून घेते आणि त्यानंतर मग तशाच पद्धतीचं डिझाईन मी तुमच्या समोर सादर करते। आता हे बघा, हे आता असं आलं पाहिजे आणि हे इथे असं जुळवून घ्यावं लागेल आपल्याला। हे बघा, असं हे असं जुळवून घ्यायचं आणि त्याला नंतर खाली हा त्रिकोण असा येईल। हे बघा, आता हे तुकडे पण मी थोडेसे मोठेच वापरलेले आहेत, हे पण मी आता तसंच करणार। हे जोडून घेणार आणि त्यानंतर मग जे एक्स्ट्राचं आहे ते मी कापून टाकणार। अगदीच वाटत असेल तर हे असं ठेवल्यानंतर हे बघा, हे असं ठेवायचं आणि हे असं ठेवून हे याच्या समोर ठेवून बघायचं, म्हणजे आपण जे करतोय ते बरोबर आहे का चुकीचं आहे हे आपल्या लक्षात येतं। आधी मी हे जोडून घेते आणि नंतर मग आपण पुढचे तुकडे जोडायला घेऊ।
खात्री करण्यासाठी म्हणून पुन्हा एकदा हे असं ठेवून बघायचं. हे बघा आलं ना हे व्यवस्थित. सॉरी, हे इकडून पाहिजे. हे बघा बरोबर उलट असं व्यवस्थित आलेलं आहे. आता आपल्याला हा चोचेचा भाग आपला झाला. आता आपल्याला इथे एक तसंच करून घ्यायचं. हे बघा शेपटीच्या इथे. तर हे आता आधी करून घेऊ आणि हे बाकीचे जे आहेत ना त्रिकोण चौकोन ते जोडणं अगदी सोपं आहे. तर त्याचा आत्ता विचार नको करायला. आपण आधी हे तयार करून घेऊ आणि त्यानंतर मग आपण ते त्रिकोण चौकोन जोडायला घेऊ. हे दोनही तुकडे आपण तयार जे केलेले आहेत हे सध्यापुरते आपण बाजूला ठेवून देऊ. आता आपल्याला यातला एक त्रिकोण घ्यायचा आहे या रंगाचा आणि एक पांढरा. आता या शेपटीला हे इकडून आलेलं आहे म्हणजे या शेपटीला हे वाटलं तर इथे ठेवून बघायचं म्हणजे लक्षात येतं आपल्या. या शेपटीला हे टोक जे आहे ते इकडे आलेलं आहे आणि हा जो पांढरा त्रिकोण आहे हा आपल्याला त्याच पद्धतीने ऍडजस्ट करून बघायचा आहे. इथे थोडंसं आपल्याला डोकं वापरावं लागतं नाहीतर मग सगळ्यात प्रॉब्लेम होऊन जातो. हे बघा याचं जे टोक आहे ते इकडे आलेलं आहे आणि ब्रॉड साईड आहे ती आतल्या बाजूला आलेली आहे. आता या इकडच्या बाजूला आपल्याला बरोबर उलट करायचे. हे असं येणार, असं येणार, ते इकडून येणार. हे इकडे खाली तर हे इकडे खाली आणि हा जो त्रिकोण आहे ना तो याला जोडायचा आहे. लक्षात आलं? हे बघा हे असं येईल. इथे तुम्हाला हे व्यवस्थित दिसेल. हे बघा याचं जे हे टोक आहे हे इकडे बाहेरच्या बाजूला गेलंय आणि त्याच पद्धतीने हे टोक पण आपल्याला असं बाहेरच्या बाजूला जोडायचं आहे. हे असे त्रिकोण नाही जोडायचे. पुन्हा पुन्हा मी तेच सांगते, हे असे त्रिकोण नाही जोडायचे, हे असं जोडायचंय आपल्याला. आणि हा जो त्रिकोण आहे तो याला इकडे जोडायचा आहे. तर आता आधी मी हे जोडून घेते आणि हे जोडून घेते. आता हा पण भाग आपला करून झाला. आता हे बाकीचं जे आहे ना हे आपण आरामात करू शकतो. आता यानंतरची आपली जी स्टेप आहे ती आहे की सगळे जे त्रिकोण आहेत ते आपल्याला आधी जोडून घ्यायचे आहेत. मग हे फांदीसाठी केलेले आहेत म्हणजे हिरवे जे आहेत त्याला आपण 7 हिरवे त्रिकोण आहेत त्याला 7 पांढरे त्रिकोण जोडायचे आहेत. त्यानंतर या रंगामध्ये आपले किती त्रिकोण आहेत? हा एक आणि इकडे खाली शेपटीच्या इथे 2, 1, 2, 3 आणि 4. या 4 त्रिकोणांना आपल्याला 4 पांढरे त्रिकोण जोडून घ्यायचे आणि हे 4 आणि हे 3 या हिरव्या 7 त्रिकोणांना आपल्याला 7 पांढरे त्रिकोण जोडून घ्यायचे. तर ते आता मी जोडून घेते. हे जोडल्यानंतर आपल्याला या सगळ्या त्रिकोणांना इस्त्री करायची आहे आणि इस्त्री करून झाल्यानंतर मग आपल्याला ते चौकोनांसोबत अरेंज करायचे आहेत. आपला जो महत्वाचा चोचेचा आणि शेपटीचा भाग होता हा आता तयार झालेला आहे. त्यामुळे आता इथे आपण याच्याकडे लक्ष द्यायला नको. आपण आता याच्यावर कॉन्सन्ट्रेट करून हे त्रिकोण सगळे आपण जोडून घेऊ. इथे आता मी हे सगळे त्रिकोण हिरवे 7, या रंगाचे 4 आणि या रंगाचा पण एक हवा होता हा बघा इथला, तर हा पण मी आता जोडून घेतलेला आहे. आणि हे सगळं जोडल्यानंतर माझा एक पांढरा त्रिकोण शिल्लक राहिला. तर ते माझं मोजायला कुठे चुकलं होतं ते मला आता आठवत नाही. म्हणजे मी पांढरे 15 त्रिकोण घेतले होते परंतु मला 14च लागले. परंतु तो मी बाजूला ठेवलेला आहे. आता तरी मला तो कुठे लावायचा हे लक्षात येत नाही. लागला तर नंतर आपण त्याचा विचार करू.
आता हे सगळे त्रिकोण आणि हे सगळं जे आधी बनवलेलं होतं या सगळ्याला मी व्यवस्थित इस्त्री करून घेते। आणि इस्त्री करून झाल्यानंतर जी ही टोकं येतील ना बाजूला ही मी सगळी ट्रिम करून घेते आणि त्यानंतर मग आपण पुढे जाऊ। आता हे सगळे मी व्यवस्थित ट्रिम करून घेतलेले आहेत। तुम्ही बघितलं असेल ट्रिम करताना मला थोडासा प्रॉब्लेम आला, कारण माझा हा जो कटर आहे ना हा खूप जुना झालेला आहे। कटर जुना झाला तरी फरक पडत नाही, परंतु हा खूप स्वस्तातला कटर आहे, त्यामुळे त्याच्या ब्लेड्स पण थोड्याशा स्वस्तातल्याच असतात। महागातला कटर घेतला तर लवकर त्याच्या ब्लेड्स खराब होत नाहीत, परंतु मी हा जुनाच वापरते कारण या ब्लेड्स माझ्याकडे शिल्लक आहे। पण होतं असं की साधारण 2-3 डिझाइन झाले की मला ही ब्लेड बदलावी लागते। आता तुम्ही बघितलं असेल ट्रिम करताना मला किती वेळ लागला, कारण ही ब्लेड आता खराब झाली आहे। आता ही जेव्हा मी दुसरा डिझाइन बनवेन तेव्हा ही ब्लेड मी बदलणार आहे। आता हे थोडंसंच होतं म्हणून माझं चालून गेलं हे काम। आता आपण जसं हे डिझाइन आहोत तसं बरोबर त्याच्या उलट्या बाजूने हे डिझाइन आधी मांडून घेणार आणि नंतर आपण ते ओळीप्रमाणे शिवून घेणार आहोत। तर सगळ्यात आधी इथे मला आता एक पांढरा चौकोन ठेवायचा आहे, त्यानंतर हा असा जोडलेला त्रिकोण ठेवायचा आहे, पण तो बरोबर असा ठेवायचा आहे म्हणजे बरोबर ह्याच्या उलट्या बाजूनी। त्यानंतर पुन्हा एक पांढरा चौकोन येईल, त्यानंतर हे जे या बाजूला आहे तसंच हे या बाजूला येईल आणि हा जो आहे तुकडा हा असा येईल। हे बघा, ही झाली पहिली ओळ। आता दुसरी ओळ आपण लावणार आहोत। दुसऱ्या ओळीला पुन्हा हिरवा आणि पांढरा तुकडा मला इकडे लावायचा आहे, पण तो असा लावायचा आहे आणि हा जो चौथा आहे तो मला असा लावायचा आहे। इकडे बघत बघत मी हे अरेंज करून घेते। त्यानंतर मला हा त्रिकोण लावायचा आहे, मग हा असा इकडे आलाय तर हा इकडे येणार आहे। त्यानंतर आपल्याला हा डोळ्याचा भाग लावायचा आहे। आता याला इकडे आलाय हे टोक, मग याला हे इकडे येणार। त्यानंतर हा जो आपण जोडून घेतलेला आहे, सॉरी डोळा नाही चोचेचा, मी चुकून डोळा म्हटलं, चोचेचा भाग आपल्याला लावायचा आहे आणि हे याच्या समोर येईल। ही झाली आपली दुसरी ओळ। हे आता इथे तुम्हाला छोटं दिसतंय, पण हे जोडल्यानंतर हे पण छोटंच होणार आहे। आता तिसऱ्या ओळीसाठी मला पुन्हा एक
पांढरा चौकोन घ्यायचा आहे इकडे आणि त्यानंतर मग हा चौकोन लावायचा आहे। हा चौकोन इथे लावल्यानंतर पुन्हा हा चौकोन लावायचा आहे। त्यानंतर मग हे जे आपण जोडून घेतलं होतं शेपटीचा भाग, तर तो आपल्याला आता जोडायचा आहे। तिसऱ्या ओळीमधला हा पांढरा तुकडा झाला, हा तुकडा झाला, हा तुकडा झाला। आता इथे जो आपण शेपटीचा भाग तयार करून घेतलेला होता हा आपल्याला आता इथे लावायचा आहे। तर तो लावताना आता हे असं येईल आणि आता हा पुन्हा आपल्याला इथे एक पांढरा तुकडा लावायचा आहे। हा पांढरा तुकडा लावून झाल्यानंतर आता आपण येणार आहोत चौथ्या ओळीकडे। तर चौथ्या ओळीसाठी आपण इथून सुरुवात करू। हे असं येईल, त्यानंतर हा एक तुकडा येईल, त्यानंतर अजून एक हा तुकडा येईल म्हणजे हा चौकोन, आणि हा जो आहे हा आपल्याला इथे ठेवायला लागेल आणि त्यानंतर मग हा हिरवा जो आहे हा पुन्हा असा ठेवायचा। ही चौथी ओळ झाली। आता आपल्याला पाचवी ओळ करायची आहे। तर पाचव्या ओळीसाठी हे इकडनं आहे त्यामुळे हे इकडनं येईल आणि हा जो आहे चौकोन तो असा येईल। काही चुकलं असेल तर बघा हा, मला नंतर ते दुरुस्त करायला लागेल। हे दोन पांढरे झाल्यानंतर हा जो त्रिकोण आहे हा पुन्हा इथे असा येणार आहे, असा नाही, असा येणार आहे। हे आहे त्याच्याबरोबर उलट्या बाजूनी मी हा मांडून घेतलेला आहे। आता हे जसं आपण मांडलंय तसं आपल्याला ह्या ओळीप्रमाणे हे जोडून घ्यायचंय आणि हे जोडून घेतल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला हे चेक करायचंय की हे बरोबर उलटं आहे ना, कुठे काही चुकलेलं असेल तर त्याच वेळेला उसवायचं आणि ते दुरुस्त करून घ्यायचं। तर आता ही प्रत्येक ओळ मी आधी शिवून घेते आणि पुन्हा त्या ओळी तुम्हाला मांडून दाखवते आणि त्यानंतर मग सगळ्या ओळी आपण एकमेकांना जोडून असं आपण डिझाइन बनवणार आहोत। हे बघा, आता हे मी ओळीप्रमाणे सगळं जोडून घेतलेलं आहे। ही पहिली ओळ, ही दुसरी ओळ, ही तिसरी ओळ, ही चौथी आणि ही पाचवी। आता हे आपल्याला जोडायचंय, पण जोडताना आवर्जून एक लक्षात ठेवायचं। हे बघा, हे इथे थोडंसं असं बऱ्याच ठिकाणी होतं आपलं जोडताना खाली वर खाली वर, तर ते आपल्याला व्यवस्थित सगळीकडे असं मॅच करून घ्यायचंय। इथे पण झालंय हे बघा। तर हे जे आहे ना हे व्यवस्थित मॅच करूनच आपल्याला या ओळी एकमेकांना जोडायच्या आहेत। आणि नेहमीसारखं जेव्हा प्रत्येक डिझाईनच्या वेळेला सांगते की या ज्या शिवणी आहेत या व्यवस्थित एकमेकांना मॅच करायच्या आणि मॅच करताना हेही बघायचं की हे जे अनइव्हन आहे हे आपलं शिवताना झाकलं जाईल, म्हणजे त्याच्यावरनं टीप आली की हे आतमध्ये जाईल। अशा पद्धतीने आता ह्या ओळी मी जोडून घेते आणि मग आता सगळ्यात फायनल लुक मी तुम्हाला दाखवते। तर अशा प्रकारे आपलं हे डिझाइन पण पूर्ण झालेलं आहे, परंतु तुम्हाला थोडक्यात डिझाइन समजलं असेल अशी मी अपेक्षा करते। आता एकच फायनल लुक तुम्हाला दाखवायचा राहिलाय, तो म्हणजे आता मी याच्यावर डोळा रंगवते दोन्ही पक्षांवर आणि मग एक शेवटचा तुम्हाला मी लुक दाखवते। हे बघा, आता हे दोनही बुलबुल पक्षी झाडांवर बसून एकमेकांशी गप्पा मारतायत, असा तुम्हाला वाटतंय का? असा काही फील येतोय का तुम्हाला? म्हणजे थोडक्यात माझं हे दुपट्याचं डिझाइन बनवणं मला जमलं आहे का हे मला तुम्हाला विचारायचंय। फक्त झालंय कसं, या पक्षाची जी फांदी आहे ती सरळ आहे
आणि या पक्षाची फांदी वाकडी झालेली आहे। थोडक्यात इथे हे माझंही चुकलेलं आहे, कारण काय झालं, जेव्हा मी हा चौकोन हे त्रिकोण 2 जोडले आणि जेव्हा ट्रिम केलं तेव्हा हा हिरवा भाग जास्त ट्रिम झाला आणि त्यामुळे हा फरक आलेला आहे। परंतु आता मी तुम्हाला हा फायनल लुक दाखवलेला आहे। आता मी ज्या वेळेला हे दुपटं जोडायला घेईन त्यावेळेला मी हा एवढा चौकोन उसवणार आणि पुन्हा अशा पद्धतीने तेवढाच तो तुकडा मी रिपेअर करून घेणार आहे, म्हणजे दुरुस्त करून घेणार आहे। तर एकंदरीत आज आपण हा व्हिडिओ इथेच थांबवतोय आणि माझा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आता आपण नंतर भेटू पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय।